हॅलो फ्रेंड्स, मॅचिंग टिकली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर बीटापासून लाडू कसे बनवायचे ते आपण आज पाहणार आहोत। यासाठी 2 बीट घेतलेले आहेत, हाफ बाउल रवा घेतलेला आहे, काजू बदाम घेतलेले आहेत, पिस्ता घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे, तुम्ही साखर घेतली तरी चालेल आणि 2 चम्मच तूप घेतलेला आहे। हे साहित्य आहे लाडू बनवण्यासाठी। तर 2 बीट आहे ते स्वच्छ सोलून धुवून घ्यायचे आणि त्याचा खीस करून घ्यायचा आहे। त्याचा खीस आपण गाजराचा खीस कसा करतो त्याप्रमाणे खीस करायचा आहे आणि जे काजू बदाम होते त्याचे आपण तुकडे करून घ्यायचे। तुम्हाला जर त्याची पेस्ट आवडत असेल तर तुम्ही पेस्ट घेऊ शकता। आता जो रवा आहे तो आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आणि गॅसवरती आता लो फ्लेमवरती पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये रवा टाकूयात आणि 1 चम्मच तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि मस्त भाजून घ्यायचा आहे तो रवा। ते तूप मस्त मिक्स झालं पाहिजे, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। लो फ्लेमवरती ठेवायचा गॅस आणि त्या रव्याला असा छानसा लालसर रंग येईल तोपर्यंत तो रवा भाजून घ्यायचा आहे। आता हा लाल कलर आला आहे त्याला तो काढून घ्यायचा रवा आणि जो खीस होता तो परत पॅनमध्ये टाकून त्याला भाजून घ्यायचा आहे। तो खिसामध्ये थोडंसं ओलावा असतो, तो ओलावा कमी करण्यासाठी आपण त्याला थोडंसं भाजून घेऊयात, म्हणजे जे पाणी आहे ते पूर्ण कमी होईल। त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकले आपण, तूप टाकून आपण त्याला मस्त मिक्स करून घेऊयात, जेणे की त्याला छान असा स्वाद येईल। आणि त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकूयात, जो आपण गूळ घेतला होता। तुम्ही त्याच्यामध्ये साखर मिक्स केली तरी चालेल, पण साखरेपेक्षा गूळ खाल्लेला हा कधी पण चांगला, त्याच्यामुळे मी इथं गूळ यूज करते आहे। तर हा गूळ मिक्स करायचा आहे आणि त्या खिसामधलं बघा पाणी पण कमी झालेलं आहे आणि त्याला काळसर रंग आला आहे, म्हणजे आपलं मस्त मिश्रण तयार झालेलं आहे। आता याचे आपण काजू बदामचे तुकडे टाकलेले आहेत, तुम्ही इथं पेस्ट पण टाकू शकता, पण हे लाडू जे आहे ते मी माझ्या मुलीसाठी बनवते कारण तिला हे तुकडे खूप आवडतात, म्हणून इथं तुकडे मी यूज केलेले आहेत, पेस्टही यूज केलेली नाही आहे। याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे सगळे, हे मिश्रण मस्त तयार झाले। आता याच्यामध्ये जो रवा होता तो भाजलेला तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। आणि हा रवा पूर्ण सॉफ्ट झाला पाहिजे, पूर्ण याच्यामध्ये जे सॉफ्टनेस असतो, जसा उपमा वगैरे बनवतो तसा सॉफ्ट रवा झाला पाहिजे। असा सॉफ्ट रवा झाला की मस्त असं लाडू बनण्यासाठी तयार होतं। तर आता हे मिश्रण आपण डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे लाडू बनवायचे आहेत। हे लाडू इतके टेस्टी बनतात लहान मुलांसाठी, तर हे खूप हेल्दी आहे कारण लहान मुलं 2 पीससुद्धा नाही खाऊ शकत बीटाचे, तर हे लाडू त्यांच्यासाठी खूप मस्त आहेत। मग हे लाडू किती सुंदर झाले आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कोणती रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा। तर आपण भेटूयात आता पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय।